एका छोट्याशा गावात राहणारा प्रवीण परिस्थितीने गरीब असला तरी त्याची स्वप्ने मात्र खूप मोठी होती. त्याचे वडील शेतकरी होते तर आई साधी गृहिणी होती. प्रवीणचे घर गरीब होते पण प्रेम आणि आपुलकीची श्रीमंती मात्र भरपूर होते. प्रवीणला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती, पण त्यासोबतच सर्वात जास्त आई-वडिलांसाठी त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी काहीतरी करून दाखवायची जिद्द प्रवीणमध्ये होती. त्यांच्या गावात शाळा लहान होती, पण प्रवीणची स्वप्ने खूप मोठी होती आणि तो नेहमी पहिल्या क्रमांकावर यायचा. खूप आधीपासूनच त्याच्या डोळ्यात एक स्वप्न होतं, ऑफिसर बनायचं, मोठ्या शहरात काम करायचं, आई-वडिलांना सुख, आनंद द्यायचा, त्यांनी आजवर केलेल्या कष्टाचं चीज करायचं. पण जसं म्हणतात ना, आयुष्याच्या वाटेवर सगळं आपल्या मनासारखं घडत नाही, तसंच प्रवीणच्या आयुष्यातही झालं. प्रवीण 9वीच्या वर्षात शिकत होता. त्या वर्षी पाऊस कमी झाला. वडिलांचे शेत कोरडे ओसाड पडले. पीक नष्ट झाले. परिणामी बियाणे, अवजारांसाठी घेतलेले पैसे, कर्जसुद्धा फेडणं जमलं नाही. कर्जाचं ओझं वाढलं. घरचं वातावरण बदललं. आई सतत काळजीत असायची, तर वडील शांत आणि उदास असायचे. तेव्हा प्रवीण अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा, पण घरचं वातावरण त्याला बैचेन अस्वस्थ करायचं. घरातील सध्याची परिस्थिती पाहून त्याचे अभ्यासात काही मन लागत नव्हते. एक दिवस रात्री वडील प्रवीणच्या जवळ बसले आणि हळू आवाजात म्हणाले, "प्रवीण, मला तुला खूप चांगलं शिक्षण घेताना पाहायचं आहे. तुझ्या शिक्षणासाठी मला काहीतरी वेगळं करावं लागेल. कारण शेताचं काय होईल माहिती नाही. त्याचा काही भरवसा नाही. कधी पाऊस कमी पडतो तर कधी जास्त पडतो. त्यामुळे उत्पन्नाचं काहीच ताळमेळ जमत नाही. पण तुझं स्वप्न मी मोडू देणार नाही. त्यामध्ये कधीच तू तडजोड करू नको." त्या क्षणी प्रवीणला जाणवलं की वडील आपला किती विचार करतात, आपल्यासाठी किती मोठं ओझं उचलत आहेत. पण प्रवीणला अजून माहिती नव्हतं की पुढे परिस्थिती किती भयानक होणार आहे. असेच काही दिवस निघून गेले, पण परिस्थिती आहे तशीच होती आणि याच परिस्थितीच्या काळजीने, विचाराने काही महिन्यांनी वडिलांना अचानक छातीत त्यांच्या दुखू लागलं. गावातल्या दवाखान्यात नेलं, पण डॉक्टरांनी सांगितलं हृदयाचा प्रॉब्लेम आहे, लगेच शहरात घेऊन जावं लागेल. पण जवळ त्यांच्याकडे पैसे नव्हते, म्हणून मग त्यांनी शेजारी व नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले आणि शहरात उपचार सुरू झाले. पण डॉक्टरांनी सांगितलं की ही समस्या कायमची आहे, औषधं घ्यावी लागतील, शिवाय बीपीचा देखील त्रास सुरू झाला आहे. प्रवीणच्या वडिलांच्या आजारपणामुळे घरावरचं कर्ज अजून दुप्पट झालं आणि प्रवीणच्या मनावरही ओझं वाढलं. त्यातच त्याचं कशातच लक्ष लागेनासं झालं आणि तो अभ्यासात हुशार असला तरी आता त्याच्या मनात सतत भीती असायची की वडिलांना काही झालं तर काय करायचं. त्यामुळे कधीकधी रात्री झोपेतून उठून तो वडिलांचा चेहरा बघायचा, त्यांना श्वास घेताना पाहून पुन्हा शांत व्हायचा. पण तो ज्या काही परिस्थितीतून जात होता ते सगळं पाहून त्याच्या मनातील बालपण मात्र हळूहळू नष्ट होत होतं. 11वीत असताना प्रवीणला शिष्यवृत्ती मिळाली, पण त्या पैशाने स्वतःसाठी काही घेण्याऐवजी त्याने आईला ते पैसे औषध घेण्यासाठी दिले. त्यामुळे आईच्या डोळ्यात पाणी आलं. तिने विचारलं, "तू स्वतःसाठी काहीच ठेवलं नाहीस का?" तर तो काहीच बोलला नाही. त्याला आता समजलं होतं की स्वतःच्या इच्छेपेक्षा व स्वतःच्या गरजांपेक्षा घरच्यांची गरज मोठी आहे. वडिलांचा दवाखाना महत्त्वाचा आहे. त्यावेळेला गावातील मंडळी म्हणायची की प्रवीण, अभ्यासावर लक्ष दे, बाकी गोष्टी आई-वडील पाहतील, तू घराकडे लक्ष देत राहशील तर तुझ्या स्वप्नांचं, भविष्याचं काय? पण तेव्हा प्रवीणला माहिती होतं की वडील आता खूप थकलेले आहेत, आजारी आहेत, म्हणूनच त्याला स्वतःला कमवावं लागणार आहे व घरची जबाबदारी देखील घ्यावी लागणार आहे. प्रवीणची 12वी झाली, चांगले मार्क मिळाले, पुढील शिक्षणासाठी कॉलेजला ॲडमिशन मिळाली, पण फी देण्यासाठी मात्र पैसे नव्हते. म्हणून प्रवीणने ठरवलं की पार्ट टाईम नोकरी करायची. येथे गावात राहून काही होणार नाही, त्यासाठी शहरात जावं लागेल आणि काहीतरी काम शोधावं लागेल. त्यानुसार तो शहरात गेला. एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून त्याने काम सुरू केलं. सकाळी कॉलेज, दुपारनंतर रात्रीपर्यंत काम आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास असा त्याचा दिवस जात होता. प्रवीण खूप मेहनत घेत होता, पण कधीकधी थकून तो बसायचा. तेव्हा त्याच्या मनात वडिलांचा चेहरा पुन्हा यायचा आणि तो पुन्हा नव्याने उठून उभा राहायचा आणि पुन्हा आशेने कामाला सुरुवात देखील करायचा. अशा दिवसात त्याला खऱ्या आयुष्याचा अर्थ कळत होता. दुःख, संकटे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येतात, पण आपण ठरलं
पण आपण ठरवलं तर ते आपल्याला घडवतात व आयुष्याला कलाटणीसुद्धा देतात. प्रवीणला शहरात खूप एकटं वाटायचं. शहरात फारसं कोणी ओळखीचं नव्हतं. तो हॉस्टेलला एका छोट्या खोलीत राहत होता. रात्री उशिरा घरी परत यायचा. मग मेसचा जेवणाचा डबा गरम करायचा आणि थकलेल्या शरीराने पुन्हा अभ्यासाला बसायचं. कधीकधी त्याला असं वाटायचं की हे सगळं करणं अशक्य आहे. आपल्याकडून हे सर्व होईल का? पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात आईचा थकलेला चेहरा, वडिलांच्या औषधांचा खर्च आणि त्याच्या डोळ्यातील स्वप्न, भविष्य, अपेक्षा पुन्हा यायच्या. आणि तो मग पुन्हा परिस्थितीसोबत लढायला सज्ज व्हायचा आणि आपल्या कामाला लागायचा. हॉटेलमध्ये काम करताना काही ग्राहक उद्धट वागायचे, बोलायचे. ते ऐकून त्याच्या मनाला लागायचं. त्याला वाईट वाटायचं, कारण तो तर कॉलेजमध्ये मेरिटवर आलेला हुशार मुलगा होता आणि रात्री फक्त एक वेटर म्हणून त्याला काम करावं लागायचं. पण त्याने तोही अपमान गिळला. स्वतःला सतत सांगायचा, आज हे सहन करावं लागेल, संयमाने घ्यावं लागेल, कारण उद्या परिस्थिती बदलणार आहे. उद्याचा दिवस खूप वेगळा असेल. त्यासाठी आज या सर्वांचा सामना करावा लागेल. असा विचार करून येणारा प्रत्येक दिवस तो काढत होता. जेव्हा त्याचा पहिल्या महिन्याचा पगार हातात आला, तेव्हा त्याने जास्त रक्कम घरी पाठवली. तेव्हासुद्धा फोनवर आई रडली आणि म्हणाली, मुला, तू स्वतःसाठी काही पैसे ठेवलेस की नाही? तुला देखील तिकडे खर्च आहे. तेव्हा प्रवीण हसत म्हणाला, आई, तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचं हसू हेच माझं समाधान आहे आणि तुमच्या गरजा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. तू माझी काळजी करू नकोस. तू बाबांची काळजी घे आणि स्वतःकडे देखील लक्ष दे. असं बोलून नाराज मनाने प्रवीणने पुन्हा फोन ठेवला. पण ताण, तणाव, कमी झोप आणि जड कामामुळे प्रवीणचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडू लागले होते. अशक्तपणा, डोळ्याखालील काळी वर्तुळे आली होती. झोप पूर्ण होत नव्हती. पण तरीही त्याने आपले रुटीन सोडले नाही, की त्याने नोकरी देखील सोडली नाही. कारण त्याला माहिती होतं, जर तो थांबला, त्याने काम सोडलं तर वडिलांच्या औषधांचा खर्च थांबेल, घराची जबाबदारी कोण घेईल? म्हणून तो आपले प्रयत्न करतच होता. त्याच दरम्यान कॉलेजमध्ये त्याची ओळख संग्राम नावाच्या मुलाशी झाली. तो श्रीमंत घरचा होता आणि मनाने देखील खूप चांगला होता. त्याने प्रवीणची परिस्थिती समजून घेतली आणि शक्य तितकी त्याला मदत करत राहिला. नोट्स, प्रोजेक्ट्स आणि अगदी कधीकधी जेवण, नाश्तासुद्धा तो देत होता. प्रवीण आपले शिक्षण, काम, अभ्यास सर्व काही मोठ्या कष्टाने पूर्ण करत होता. पुढच्या 3 वर्षांनी त्याला नोकरीची मोठी संधी मिळणार होती. मिळाली आणि तयारी सुरू झाली. रात्री नोकरी, दिवसा कॉलेज आणि राहिलेला वेळ फक्त अभ्यासाला देत होता. तो अजूनही शिकतच होता. शिक्षण त्याला कोणत्याही परिस्थितीत थांबवायचंच नव्हतं, कारण त्याला खात्री होती की एक ना एक दिवस या शिक्षणानेच त्याचं आयुष्य बदलणार आहे. म्हणून तो सकारात्मक व आनंदी होता. पण हा आनंद फार वेळ त्याचा काही टिकला नाही. त्या दिवशी आईचा फोन आला. तिचा आवाज थरथरत होता. ती बोलते, प्रवीण, आपले बाबा आता आपल्यात राहिले नाहीत. हे ऐकताच त्याच्यासमोर अंधार पसरला. लगेच तो गावी पोहोचला. तेव्हा वडील कायमचे शांतपणे झोपलेले होते. त्यांना पाहून त्याला वाटलं की आता सगळं संपलं आहे. अंत्यसंस्कारानंतर घरी आल्यावर त्याने ठरवलं, आता मी फक्त आईसाठी जगणार आणि वडिलांचं स्वप्नसुद्धा पूर्ण करणार आहे. जरी आता ते आमच्यात नसले तरीही त्यांचं अस्तित्व व त्यांची आठवण कायम आमच्यासोबत राहील. वडिलांच्या निधनानंतर घरातील प्रत्येक जागेवर वडिलांची आठवण होती. अंगणात बसून चहा पिण्याची जागा, शेताकडे जाणारा तो कच्चा रस्ता, त्यांचे कष्ट, त्यांचे बोलणे आणि देवघरातील त्यांची बसायची जागा, हे सगळं आठवून प्रवीणच्या डोळ्यात पाणी यायचं. तेव्हा प्रवीणने ठरवलं की आता गावात येथे आईला एकटीला ठेवायला नको. तो आईला म्हणाला, आई, आता तू पण माझ्यासोबत शहरात ये. इथे एकटी राहून तुला चालणार नाही. तेव्हा आईने देखील प्रवीणसोबत येण्यासाठी होकार दिला. पण गाव सोडणं म्हणजे आयुष्यातील सगळ्या आठवणींचा निरोप देणं होतं. पण हे आता करणं गरजेचं होतं. प्रवीणची सुट्टी देखील संपत आली होती आणि तो गावातला शेवटचा दिवस आई आणि प्रवीण गाव सोडताना व घराचं दार बंद करताना दोघांच्याही डोळ्यातून अश्रू आले होते. पण कठोर मनाने त्यांनी निर्णय घेतला. तेव्हा शेजारी येऊन म्हणाले, प्रवीण, तुझा बाप गरीब होता पण खूप प्रामाणिक होता. त्यांनी आजवर खूप कष्ट केले आहेत. तू त्यांचं नाव मोठं कर, त्यांचं स्वप्न पूर्ण कर. तेव्हा त्या शब्दांनी प्रवीणच्या मनात एक पक्कं झालं की मी जे काही करेन त्यात माझ्या बापाचं नाव, त्यांचे स्वप्नच असणार आहे आणि आईचा आनंद देखील असेल.
प्रवीणने शहरात आईसोबत राहायला सुरुवात केली होती. प्रवीणचे रोजचे रुटीन सुरू झाले, पण आता एक नवीन आव्हान समोर उभं राहिलं होतं. ते म्हणजे आईचं मन शहरात रमणं. कारण तिला गावचं वातावरण, शेजाऱ्यांचं बोलणं, शेतातील कामे या सर्वांची तिला सवय झाली होती आणि हे सगळं काही आईला आठवायचं. प्रवीण कायम नोकरी, अभ्यास, कॉलेज यामध्ये व्यस्त असायचा. पण आईला एकटी बसलेली पाहून त्याचं मन तुटायचं. त्याला वाईट वाटायचं. म्हणून त्याने ठरवलं की आईसाठी काही छोटंसं पण आनंद देणारं करावं. त्याने तिच्यासाठी एक शिलाई मशीन आणून दिली, कारण त्यांना कपडे शिवायची खूप आवड होती. मग त्यापुढे त्या रिकाम्या वेळेत शिलाईचं काम त्या करू लागल्या. स्वतःची कपडे शिवायला लागल्या. त्यामुळे हळूहळू आईचा चेहरा पुन्हा आनंदाने खुलायला लागला. प्रवीणला समजलं, आपल्या स्वप्नांच्या बरोबर आपल्या प्रियजनांचं हसूही तितकंच महत्त्वाचं आहे. कंपनीच्या मोठ्या प्रोजेक्टसाठी रात्री उशिरापर्यंत काम करावं लागायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजची परीक्षा, तर कधी जास्तीचा अभ्यास करावा लागायचा. शरीर थकलं, डोळ्यांना झोप नाही, पण मनात जिद्द होती. म्हणूनच तो स्वतःला सतत सांगायचा, थोडं अजून सहन कर, थोडा संयम ठेव आणि अजून थोडी उद्या मेहनत कर, तेव्हाच तुला तुझी ओळख जगासमोर उभी करेल. झोप पूर्ण न झाल्याने काही वेळा त्याला कॉलेजमध्ये झोप लागायची. पण प्राध्यापकांनी त्याची परिस्थिती समजून घेतली होती. सगळ्यांच्या पाठिंब्याने तो पुढे चालत राहिला. आपल्या यशाकडे वाटचाल करत राहिला. प्रवीणची मेहनत, त्याचे प्रयत्न पाहून आईच्या डोळ्यात अश्रू यायचे. तिने देवाला हात जोडून म्हटलं, देवा, माझा मुलगा खूप प्रयत्न करत आहे. त्याच्या प्रयत्नांना साथ दे आणि तो यशस्वी होऊ दे. प्रवीणला माहिती होतं की नोकरी म्हणजे यशाची पहिली पायरी आहे आणि अजून खूप उंच जायचं आहे. एके दिवशी घरी परत येत असताना त्याचा छोटा अपघात झाला. त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे पुढचे काही दिवस तो नोकरीवर जाऊ शकला नाही. त्यामुळे त्याचा पगार देखील झाला नाही. पण तेव्हा घरचा खर्च चालवणं, इतर गोष्टी खूप कठीण झाल्या. पण त्याने हार मानली नाही, कारण थांबायचं नाही असं त्याने ठरवलेलंच होतं. त्याने प्रयत्न सुरूच ठेवले. तेव्हा बेडवर घरी बसून लॅपटॉपवरून ऑनलाईन काम त्याने सुरू केलं आणि तेव्हा त्या पहिल्या ऑनलाईन कमाईने त्याला शिकवलं की जगणं म्हणजे पर्याय शोधणं असतं, पण जो थांबला तो संपला. म्हणून प्रयत्नशील राहता आलं पाहिजे. त्यानंतर काही महिन्यांनी त्याचे एका मोठ्या कंपनीत सिलेक्शन झाले. पगार चांगला होता, पण महत्त्वाचं म्हणजे आता तो आईला चांगलं आरामशीर जीवन देऊ शकणार होता. तेव्हा पहिल्या पगाराने त्याने आईसाठी एक नवीन साडी घेतली आणि म्हणाला, आई, हा फक्त पगार नाही, तर ही तुझ्या मेहनतीची व माझ्या प्रयत्नांची कमाई आहे. मग त्यानंतर हळूहळू त्याची प्रगती होतच गेली. त्याला हवं असणारे यश, त्याची स्वप्ने पूर्ण होत गेली. त्यामुळे त्याची आई व तो समाधानी होता. त्यानंतर त्याने ठरवलं की वडिलांच्या नावाने गावाकडील शाळेत गरीब विद्यार्थ्यांसाठी काहीतरी मदत करायची. पहिल्या वर्षी 10 मुलांना मदत केली. त्या मुलांच्या डोळ्यातील कृतज्ञतेचे समाधान व त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई होती, असेच त्याला वाटायचे. हळूहळू तो आपल्या कामात प्रसिद्ध झाला. तो यशस्वी होत गेला आणि जेव्हा तो अभिमानाने गावी परत आला होता, तेव्हा गावातील लोकांनी त्याचा गौरव करण्यासाठी कार्यक्रम ठेवला होता. आज प्रवीणच्या आईच्या डोळ्यात समाधान व प्रवीणविषयी अभिमान होता. त्याचबरोबर गावातील ज्या लोकांनी एकेकाळी प्रवीणला म्हटलं होतं की तुझ्याकडून काही होणार नाही, तुला ते शक्य नाही, असं म्हटलं होतं, ते सुद्धा त्याच्यापुढे आता नतमस्तक झाले होते. त्यांनीही त्याचं कौतुक केलंच होतं. जेव्हा प्रवीणने गावात वडिलांचं रिकामं घर पाहिलं, तेव्हा त्याच्या मनात खूप पुन्हा दुःख, आठवणी दाटून आल्या. पण त्याला माहिती होतं की त्या घराने त्याला कोणत्याही परिस्थितीत उभं राहायला शिकवलं आहे. त्याची आई अभिमानाने सगळ्यांसमोर म्हणत होती की माझा मुलगा फक्त माझाच नाही, तर गावचाही आहे. प्रवीण आपल्या बाबांच्या फोटोकडे पाहत म्हणाला की बाबा, आज मी तुमचं स्वप्न पूर्ण केलं आहे. तुमच्या जाण्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. मी पूर्णपणे तुटून गेलो होतो. पण तुमची आठवण, तुमची इच्छा आणि माझी प्रेरणाशक्ती बनली. आणि आज मी पुन्हा उभा आहे. फक्त माझ्यासाठी नाही, तर या सगळ्यांसाठी, ज्यांचं दुःख कधीच कोणाला दिसत नाही, ज्यांना मनापासून काहीतरी करण्याची, आपली स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा आहे, त्या प्रत्येकासाठी मी नेहमी उभा आहे. खरोखरच दुःख कधीच कायमचं नसतं, पण त्या काळात ठेवलेला संयम व आपण घेतलेले निर्णय कायमचे ठरतात. म्हणूनच संकटाच्या वेळी व्यक्तीने खचून न जाता
ठामपणे त्याचा सामना करण्यासाठी प्रयत्नशील राहावं. आणि दुःख हे एक असा शब्द आहे ज्याचा अर्थ सगळ्यांनाच कळतो, पण सगळ्यांचा अनुभव मात्र वेगळा असतो. कोणासाठी दुःख म्हणजे जवळचा माणूस गमावणं, तर कोणासाठी दुःख म्हणजे आपले आयुष्य, स्वप्ने, आपली ओळख हरवणं होय. पण त्या सर्वातून सावरून माणूस जेव्हा उभा राहतो, तोच खऱ्या अर्थाने जीवनाची परीक्षा जिंकत असतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.